मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सध्या खूप संकट आहेत का? तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही एकटे पडला आहात आणि आता मार्ग सापडणं कठीण आहे? तुम्ही अहोरात्र कष्ट करताय, पण यश हुलकावणी देत आहे. थांबा, एक श्वास घ्या, कारण ज्यांच्या पाठीशी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ उभे आहेत, त्यांना जगातील कोणतीही शक्ती हरू शकत नाही. पण स्वामी फक्त आपल्या पाठीशी उभे राहून चमत्कार करत नाहीत, तर ते आपल्याला जगण्याची कला शिकवतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अशा काही बोधप्रद कथा आणि शिकवण पाहणार आहोत, ज्या केवळ ऐकल्या तरी तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल आणि तुम्हाला जगण्याची एक नवी दिशा मिळेल. जर तुम्ही स्वामींचे कट्टर भक्त असाल आणि तुम्हाला त्यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. या 7 शब्दांमध्ये संपूर्ण जगाचे तत्त्वज्ञान सामावले आहे. स्वामींचा हा संदेश केवळ आश्वासन नाही, तर तो एक आत्मविश्वास आहे. स्वामी सांगतात की जोपर्यंत तुम्ही सत्याच्या वाटेवर आहात आणि तुमचे कर्म शुद्ध आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणासमोरही झुकण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. स्वामींची शिकवण कर्माचे फळ आणि अटळ आहे. स्वामी नेहमी सांगायचे की पेराल तेच उगवेल. तुम्ही जर इतरांचे भले केले तर तुमचे भले नक्कीच होईल. आपण बऱ्याचदा देवाला दोष देतो, पण स्वामींच्या मते आपली सुख दुःखे ही आपल्याच कर्माचे प्रतिबिंब असतात. एकदा एक मोठा पंडित अक्कलकोटमध्ये आला. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप गर्व होता. त्याला वाटायचे की स्वामींना शास्त्रांबद्दल काय माहिती असणार. तो स्वामींच्या दरबारात गेला आणि कठीण प्रश्न विचारू लागला. स्वामी शांत बसले. काही वेळाने स्वामींनी एका साध्या अशिक्षित कामगाराला बोलावले आणि त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला. काय आश्चर्य! तो माणूस चक्क वेदांमधील ऋचा आणि कठीण श्लोकांचा अर्थ सांगू लागला. पंडित अवाक झाला. त्याचा अहंकार क्षणात गळून पडला. ज्ञान हे नम्रतेसाठी असते, प्रदर्शनासाठी नाही. जेव्हा आपण मीपणा सोडतो, तेव्हाच आपल्या खऱ्या ईश्वराची प्रचिती येते. एक गरीब शेतकरी स्वामींच्या दर्शनाला आला. त्याचे पीक वाळून गेले होते. तो रडत रडत स्वामींच्या पाया पडला. स्वामी फक्त एवढेच म्हणाले, जा, पुन्हा पेरणी कर. गावातील लोक त्याला हसू लागले. पाऊस नाही, पाणी नाही, हा वेडा पुन्हा पेरणी कशी करतोय? पण त्या शेतकऱ्याची स्वामीवर अढळ श्रद्धा होती. त्याने पेरणी केली. अवघ्या काही दिवसांत अनपेक्षित पाऊस झाला आणि त्याचे शेत सोन्यासारखे डोलू लागले. जेव्हा बुद्धी काम करणे थांबवते, तेव्हा श्रद्धा काम करते. स्वामीवर विश्वास ठेवा, ते योग्य वेळी योग्य फळ नक्कीच देतात. कष्ट करा, आळस सोडा. स्वामींनी कधीही आळसाचे समर्थन केले नाही. कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी मी सदैव आहे, हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. प्राणीमात्रावर दया करा. केवळ देवळात जाऊन देव भेटत नाही. भुकेलेला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हीच खरी स्वामी सेवा आहे. नामस्मरण. कलियुगात मनाला शांत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या मंत्रात इतकी शक्ती आहे की ती तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. सकारात्मक राहा. संकटात रडत बसण्यापेक्षा स्वामीवर भार टाकून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. शिस्त. स्वामींच्या मठात जशी शिस्त असते, तशी शिस्त आपल्या दैनंदिन जीवनात ठेवा. वेळ पहा आणि शब्दांत पक्के राहा. दानात. तुमच्याकडे जे काही आहे त्यातील छोटासा भाग गरजूंना द्या. तर मित्रांनो, स्वामी समर्थांची ही शिकवण तुम्हाला कशी वाटली? लक्षात ठेवा, स्वामी केवळ अक्कलकोटमध्ये नाहीत, तर ते तुमच्या हृदयात आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल, तेव्हा डोळे मिटून फक्त स्मरण करा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला या कथा आवडल्या असतील, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. कोणा एका दुःखी माणसाला या व्हिडिओमुळे आधार मिळाला, तर ती खरी स्वामी सेवा ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा
अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.